बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित कादंबरी देवाची साक्ष. प्रकरण 8. एकदा गमेना म्हणून सहज माळामाळानं डोंगराच्या बाजूला गेलो. दूर सगळीकडे नजर टाकली तर चंदू मोकाशीचं कुत्रं तिथं भोवती उगाच फिरताना दिसलं. सहज काय ते पाहावं म्हणून तिथं वळलो. जवळ गेलो. तिथं भयंकर घडलेलं पाहिलं. जोरानं किंचाळलो. घामच फुटला. भीतीचा काटा सरसरला. घराकडे धूम पळत सुटलो. घरात आलो आणि धापकन पडलो. दातखिळीच बसली. थंडी वाजून ताप रसरसून भरला. आई एकटीच भ्याली. मला हलवून पाहिलं. माझी शुद्ध गेली होती. तिला काही सुचेनासं झालं. तिनं देवापुढचा अंगारा मला लावला. थोड्या वेळानं मला शुद्ध आली. डोळे उघडले. डोळ्यासमोर तेच भयंकर दृश्य उभं राहिलं. आई म्हणून किंचाळलो. आईच्या गळ्याला मिठी मारली. आईनं थोपटीत विचारलं, काय काय झालं सदा? असा का भितोयस? आई सांग, काय सांग, भिवू नगस. तिथं त्या वगळात काय? बोल, घाबरू नगस. त्या वगळात मढ. मढ? होय, मढ. मी पाहिलं. कुणाचं? एका बाईचं. बाईचं? होय, बाईचं. तू कशाला गेला होतास? सहज फिरत तर तिथं मढ दिसलं. विद्रूप दिसतंय. ते फुगलेलं मढ सारखं डोळ्यांसमोर यायला लागलं. हालेच ना. माझं अंग अधिकच लटलटायला लागलं. साऱ्यांना हे कळलं. कोणीतरी पाहून आलं. त्यानं सांगितलं, बाईचा खून झालाय. वस्तीच्या वस्ती संकट आल्यासारखी गप्पगार झाली. असले प्रकार केवळ आमच्या ऐकिवात असायचे. कोकणी माणसं जगवतील, पण असं भलतंसलतं त्यांच्या हातून व्हायचं नाही. माझ्या लहान जीवाला तर तो खून म्हटल्यानंतर भयंकर वाटलं. प्रथम खून म्हणजे काय हे कळलंच नव्हतं. कधी नव्हे ती एक जाळीची गाडी एक दिवस वस्तीच्या रोखानं आली. जोशाच्या नानाच्या दुकानासमोर थांबली. पटपट पोलीस खाली उतरले. फौजदारानं नानाला दरडावणीनं बाहेर बोलावलं. ए दुकानवाल्या, बाहेर ये. नाना बाहेर आले. पोलिसांनी त्यांना घेरलं. तसं वस्तीवरची सारी माणसं भेदरली. दारं लावून घराघरात मुरून बसली. आमच्या आईनंही दार लावून घेतलं. नाना घरातच होता. त्याला आईनं बाहेर जाऊ दिलं नाही. आम्ही आपलं थरथरत दाराच्या फटीतनं रस्त्यावरच पाहत होतो. फौजदारानं नानाला कुठंतरी गल्लीत नेलं. थोड्या वेळानं आलं तेव्हा त्यांच्याबरोबर वस्तीवरची करती माणसं होती. कोणीतरी आमच्या घराकडं बोट केलेलं आम्ही फटीतनं पाहिलं. पोलिसांचा मोर्चा आमच्या घराकडे वळला. आई भ्याली. नानाला मागे ओढीत आतल्या अंगाला नेलं. दारावर थापा पडल्या. नानाच्या नावानं थापा पडत होत्या. मला चड्डीत मुतायलाच झालं. नाना आईचं न जुमानता कडी काढायला गेला. कडी काढली. फौजदारानं गपकन नानाची गळपट्टी धरली. माझी सारी चड्डी ओली झाली. दार लावून बसतोस काय? म्हणत नानाला फरफडत नेलं. फौजदारानं नानाच्या वाढल्या दाढीकडे पाहिलं आणि एक दांडकं पाठीवर हाणलं. आईचं काळीज लख्खन हल्लं. साऱ्यांना जाळीच्या निळ्या गाडीत पोलिसांनी कोंबलं. गाडी सुरू झाली. धुळा उडवीत माळाच्या उतारला लागली. दुसऱ्या दिवशी कळलं तो खून म्हणजे गोऱ्या देखण्या काही काढणीचा होता. कोणीतरी तसं पोलीस खात्याला कळवलं होतं. बेवारशासारखी ससेहोलपट वस्तीवरच्या माणसांची केली. ज्यांना ज्यांना नेलं होतं त्यांना पोलिसांनी बेदम मारलं होतं. तुकाबा वारीसाठी पंढरला गेले होते. असते तर काहीतरी झालं असतं. तेवढाच आधार वाटला असता. आवई कानावर आल्या. कोणाला उलटं टांगलं, कुणाला चाप लावले, कुणाच्या अंगावर मिठाचं ऊन पाणी मारलं. हे ऐकल्यावर वस्तीवर हाहाकार उडाला. कुणीच वाली उरला नव्हता.
दिशा भुलल्या होत्या. करता गडी वस्तीवर उरला नव्हता. दुसऱ्या दिवशी धुळा उडवीत येताना तीच निळी गाडी कोणीतरी पाहिली. साऱ्याने पटापट दारं लावून घेतली. आता आणखी काय आहे नशिबाला म्हणून घाबरून गेली. निळी गाडी आली तो आमच्या दारातच थांबली. आम्ही दाराच्या फटीतून पाहत होतो. गाडीतनं 1-2 पोलीस उतरले. सळ घराच्या दिशेने यायला लागले. तसा आईला मी बिलगलो. पोलीस दारावर थाप देत म्हणाले, दार उघडा. मी आईला म्हटलं, आई दार नको उघडूस, भीती वाटते मला. सारख्या थापा पडायला लागल्या. आई मला म्हणाली, तू आत जा, दार उघडायला हवं, जा, सरकारी लचांड आहे ते. मी आत गेलो. आईनं भीत भीत दार उघडलं. पोलिसांनी आत डोकावून आईला म्हणाले, सदाशिव नाना कुठे आहे? कोण? आईला न कळल्यानं तिने विचारलं. माझं नाव पोलिसांच्या तोंडून ऐकताच चळाचळा कापायला लागलो. पोलीस आईला दरडावत म्हणाले, तुमचा पोरगा बाई. का? चौकीवर बोलवलंय. त्याला आणि कशाला? का ते तिथं कळल. पोलिसांनी तसं म्हटल्यावर काल नानाला मारला दंडुका आठवला. मी आई म्हणून आत रडायला लागलो. आई आत आली. पोलिसही आत आलं. थरथरत आईच्या कमरेला मी मिठी मारली. आईला घट्ट धरत मी म्हटलं, आई नको नको, मला पाठवू नको. पोलीस आले आणि त्यांना माझ्या बकोट्याला धरून हिसका मारला. माझी मिठी सुटली. जीवाच्या आकांताने ओरडलो, आई. मला गाडीत कोंबलं. आईची आशा वाटत होती. ती गाडीला धरून आरडू लागली, माझ्या पोराला नेऊ नका, माझ्या पोराला नेऊ नका म्हणून पाया पडू लागली. पण पोलिसांनी दूर केलं. गाडी चालू झाली. माझं अंतःकरण फाटून गेलं. गाडीतून नेताना मी उसळ्या मारून आक्रोश करत होतो. एका पोलिसानं रागानं थोबाडीत दिली. सारा आधारच सुटल्यासारखं वाटलं. मला पोलीस चौकीत नेलं. पाहतो तर कालचाच नानाला मारला फौजदार खुर्चीत बसलेला. निसरती चड्डी कशी तरी आवरून धरली. आतल्या अंगाला आमची सारीच माणसं माझ्याकडे केविलवाण्या नजरेनं पाहत होती. नाना दिसला आणि रडू कोसळून कळवळून हाक मारली, नाना. नानाचे ओठ थरथरताना दिसले. जोशाच्या नानाचे डोळे पाणावले होते. चंदू मुकाशीचं डोळं रागानं पेटलेले होते. मी रडू लागलेला पाहून फौजदार म्हणाला, रडू नको, आम्ही मारित नाही तुला. नाव काय तुझं? मी रडतच असलेला, रडू नको, तुझं नाव सांग. मी केविलवाण्या नजरेनं नानाकडे पाहत राहिलो. मी पार भ्यालो होतो. बोलत नाही असं पाहिल्यावर फौजदारनं कालचा दंडूक हातात घेतला. तो पुढं करीत म्हणाला, सांगतो गुमानं की कसं? सांग, नाव काय तुझं? सदा सदा हुंदके देत म्हटलं. वडिलांचं नाव? नाना. डोळे शर्टानं पुसत नानाकडे पाहत म्हटलं, तुझा बाप काय करतो? भीतीनं नानाकडे पाहिलं. बोल, काय करतो? काही नाही. चोरी करतो? नाही. खोटं बोलतोस? नाही. 4-4 दिवस तुझा बाप घरी नसतो? नाही. मग? घरीच असतो. मग खाता काय? भाकरी. फौजदार जरा हसल्यासारखा दिसला. मग मला म्हणाला, सदा एक सांग, त्या बाईचं मड पहिल्यांदा कोणी पाहिलं? मी. कशाला गेला होतास तिकडं? फिरत. मग मड कसं दिसलं? घाण. तसं नव्हे, तू तिकडंच कसा वळास? चंदू मुकाशाचं कुत्रं तिकडं होतं म्हणून. का का तुझ्या बापानं बघायला पाठवलं? नाही, मीच फिरत गेलो होतो. बापाला कोणी सांगितलं? मीच बघितलं आणि पळत सुटलो. शुद्ध गेली. शुद्धीवर आल्यावर मीच साऱ्यांना सांगितलं. ती मेलेली बाई वस्तीवर आली होती कधी? नाही. कधी कुठं पाहिली होतीस? नाही.
माणसं बोलता तुझ्या बापानंच खून केला बाईचा. मी हे ऐकलं आणि मोठ्यांदा रडू लागलो. तेवढ्यात वारकऱ्याचा तुकाबा आत गेला. त्याला बघून मला जास्तच रडू कोसळलं. फौजदार त्याच्याकडे वळलेनी म्हणाले, तुम्ही वारकरी कुठे राहता? माळावरच्या वस्तीवर. कुठं बेपत्ता झाला होता? विठोबाच्या वारीला गेलो होतो. खून करून? साहेब जरा सबुरीनं. मी वारकरी आहे आणि माणूस आहे. गुन्हा केला असेल तर हातात बेड्या ठोका, पण आवन दबका डाग नका लावू. पण तुमच्या वस्तीनंच खून केलाय असं कळलंय. कोण म्हणतं? पत्र आलंय. कुणाचं? निनावी. निनावी? आणि तशा पत्रावर विश्वास ठेवून तुम्ही माळावरच्या माणसांना डांबून ठेवलंय. धरणानं उठवलं. आता सरकारनं असं छळलं तर जायचं तरी कुठं? खून करायचंच असतं तर धरणावरच केलं असतं. तेही बायका माणसांचं कशाला? चित्त्यासारखी माणसं आमची. पण माणुसकीनं अब्रूनं जगायचं म्हणून मुलूक सोडला आम्ही. परमुलकात आलो तर हे असं साहेब? तपास करा. पुरावा निघाला तर साऱ्या वस्तीला फाशी द्या, पण हाकना गरिबांना छळू नका. तुकाबा न भिता असं बोलताना पाहिल्यावर मला आश्चर्य वाटलं. मी फौजदाराकडं पाहिलं. फौजदार विचारात पडलेला दिसला. त्यालाही थोडंफार पटलं असावं असं वाटलं. वेळानं म्हणाला, ठीक आहे. मला वाटलं तुकाबा वेळेवर आला, देवानच धाडला. तो नसता तर मला उलटा टांगला असतं, नाहीतर कसला तो चाफी लावला असता. सरकत सरकत मी तुकाबाजवळ जाऊन उभा राहिलो. मनावरचं दडपण कमी झालं होतं. फौजदारानं विचार केला आणि साऱ्यांनाच सोडलं. निघताना वारकरी फौजदाराला म्हणाला, साहेब या माळेची शपथ, आमच्याकडून असं व्हायचं नाही. खुणसानं कोणीतरी आळ घातलाय आमच्यावर. तसं तुमचं कोण वैरी आहे आळ घालायला? जमीनवालं. म्हणजे सरकारनं ज्यांच्या जमिनी काढून आम्हाला दिल्या त्यांच्या मनात आमचा काटा रुततोय. यापेक्षा मी काय सांगावं? फौजदारानं डोळं किलकिलं केलं. दारातनं लांब कुठेतरी नजर लावली. आम्ही निघालो तेव्हा साऱ्यांची मनं चेपली होती. चेहरे पांढरे फट पडले होते. नाना रागानं धुमसत होता. तो चालता चालता तुकाबाला म्हणाला, म्हणत नव्हतो मी परत जाऊया आपल्या मुलखात, कुठल्या तरी डोंगराच्या माथ्यावर सडं उभारू. नाना या घटनेपासून पार बिथरून गेला. साऱ्यानेच धसका घेतला. भलती बिलामत आली पाहून माणसं धीर सुटल्यागत झाली. खरंच खून अंगी चिकटला तर डोकंच चालेनासं होई. मला तर वस्तीच्या वरनं घारी गिधाडं फिरत असल्याचाच भास होई. ते प्रेत स्वप्नात ये. पोलीस नानाला, आईला आणि मला मारताहेत असं दिसे. दचकून जागा होई. आईच्या गळ्याला मिठी मारत राही. एका संध्याकाळी कासारीन आली. आमच्या आईजवळ चिकटून बसून हुंदकायला लागली. आईने विचारलं, काय झालं तिने सांजचं रडायला? कसं झालं बघ की. काय झालं? नानानं खून केला. खुनाचा? त्या कैकाडणीचा? आई बावरली. नव मग माझ्या लेकीचा? काय सांगतेस? तुझी लेक बाळणपणात तर मेली. खुळ का काय? त्या वगळातला खून माझ्या लेकीचाच. कोण म्हणतं? वारकऱ्याचं कुत्र. आईला कळलं तिला वेडाचा झटका आलाय. तरी नानाचं नाव घेतल्यामुळं प्रथम भ्यायली, मग संतापली. कासारीन मामी, तोंड सांभाळून बोला. उगच काय बी भकू नका. कुणाचं नाव कुठं गुंतवू नका. खूप आलंय नशिबाला आमच्या. आईला वाटलं कासारीन असंच बोलत राहिली तर भलतंच किटाळ येईल. पोलिसांच्या समोर ही बोलली तर नानावर वहीम धरतील. अगोदरच वस्तीचा संशय धरलाय. त्यात नानाच्या वाढल्या दाढीनं पोलिसांना अधिकच शंका येते.
तिला काय करावं कळेना. सारखा कोंड मारा. नाना तर नुसता मनात जळत असणारा. त्यांच्या कानावर कासारणीचे हे वेड गेलं तर तो तिचाच खून करेल. वेडं असलं म्हणून काय झालं? आईनं कासारणीला कळवळून सांगितलं, बाई ग, आमचं घर उठवू नकस. कासारीन तेवढ्यापुरती गप्प बसायची. आपल्याच नादात असायची. अजून तिचं हे लेकीच्या खुनाचं वेड गेलं नव्हतं. आणि हे वेड चव्हाट्यावर बोलू लागलं तर आईच्या अंतकरणाचा थरकाप होई. पुढं काय कर्मात आहे कुणास ठाऊक, ही हुरहुर माझ्या मनाला लागली. वर्षाची पानं बघता बघता उलटून गेली. चक्र फिरलं. चक्राच्या प्रत्येक आऱ्यावर सण बसून आला आणि गेला. माळावर फिरणारं हे वर्षाचं चक्र विराटाचं रूप घेऊन आलं. त्यात पिसून जाता जाता चल ग सये वारुळाला म्हणायला कुणाला आठवण उरली नाही. गौरीचा झपुर्जा रंगला नाही. गणाच्या अधिपतीची आरास सजली नाही. नवरात्राचा चौघडा वाजला नाही. दसऱ्याला तुळजेची पालखी मिरवली नाही. दिवाळीनं या भनंग माळावर यायचं तरी कसं? सारी चौकीवर डांबली आणि तिळगुळ घ्या म्हणायला वाचाच उघडेनाशी झाली. शिमग्याच्या छातीवर गुढीपाडव्यानं आमची आतडी उलटी टांगली आणि तुकाबाचा अभंग तुळजेच्या साक्षीनं रंगला. विठ्ठला न्याय तुझा हा कसला, विठ्ठला तोल तुझा सुटला. पण पंढरीचं वाळवंट पाझरलं नाही. टाळानं कान बधीर झाल्या विठोबाला ही हाक ऐकू जायची तरी कशी? भिरी भिरी वारं यायचं. माळावरचा धुळा नुसा उडवीत बसायचं. गाव सोडलं तेव्हा पाटी फुटली. ती तशीच फुटकी राहिली. शाळेचं दप्तर अडगळीत पडलं. मनातलं फुलपाखरू फडफडत राहिलं. कुणीतरी त्याच्या नाजूक पंखाला हात लावला होता. त्याच्या देखण्या कोवळ्या पायाला कुणीतरी दोराचं करकचून बांधला होता. मनाच्या अंगणात थुई थुई नाचणाऱ्या सुंदर पिसारा उभारणाऱ्या मोराची पिसं कोणीतरी उपटली होती. पऱ्यांच्या देशाला आग लागली होती. पण मनात जपलेली परी तिला शुभ्र स्फटिकासारख्या मनाच्या कोंदणात ठेवली होती. तिची गुढीपाडव्याला आठवण झाली. दप्तर काढलं. त्यावरची धूळ झाडली. झाडता झाडता पिशवी उलटी झाली आणि त्यातली पाटी जमिनीवर पडली. तुकडे तुकडे झाले. शतशः झालेली सरस्वती पाहून डोळे उघडले. तुकडे जुळवीत बसलो. सरस्वती जुळता जुळेना. वैजूच्या नाजूक बोटांनी आणि हसऱ्या ओठांची आठवण झालेली मनात प्रश्न उभा राहिला. कुठे असेल वैजू? ती तरी जात असेल का शाळेत? की अशीच तिच्याही जीवनाची धुळवड झाली असेल? गावगावच्या टार्गेट पोरांनीही तिच्या बोलक्या डोळ्यांची नजर दुखावली तर नसेल? आज ती शाळेला गेली असेल का? किती सुंदर सरस्वती काढली असेल. आपल्या पाठीवरची सरस्वती पाहता पाहता माझी आठवण झाली असेल. आत्ता यावेळी झाली असेल आठवण माझ्यासारखी. तिचे डोळे पाणावले असतील. ओठ थरथरले असतील. पण कसे कळणार आपल्याला कुठे असणार ती? त्यावेळी तिने सांगितलेल्या परीची कथा स्मरत असेल तिला. किती किती छान सांगायची कथा ती. परींचा आवडता राजकुमार दृष्ट काढावासा. तिनं जीव ओवाळून टाकला. राजकुमारासाठी तिनं आपलं नंदनवन सोडलं. आपल्या कबुतराच्या गळ्यात चिठ्ठी बांधली. ते कबूतर भरारत भरारत. वैजूही पाठविल का असं? पोपट, तिचा आवडता पोपट. पण तिनं दिला पोपट तर माझ्याजवळ. तो ठेवा तिनं देऊन ठेवला होता. मला पोपटाची आठवण झाली. पाळण्याजवळ गेलो. पोपटाकडं पाहत राहिलो. त्याच्याशी बोलत राहिलो. विचारलं, तुला आठवते का रे वैजू? तेवढ्याच खांद्यावर हात ठेवून वैजूच बोलली, सदा. मागं वळत आवेगानं म्हटलं, वैजू खुळा आहे सदा. अरे मी सलमा आहे, सलमा. सलमा, तुझ्या डोळ्यात पाणी? आठवण झाली. कुणाची? 1 वर्षाची. मग चल तर. कुठं? तू म्हणाला होतास ना? काय? त्या डोंगरावर मोरासारखं एकटंच झाड बघ कसं छान आहे.
होय, मग आपण तिथं जाऊ. पण आज पाडवा नाही का? नववर्ष. आपण दोघंच. मग काय झालं? तिथून आपला गावही दूर दूर दिसेल. आणि आणि काय ते तिथं सांगेन. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.